नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत. आत्ता आपण आहोत शिवाजी पेठेतील वेताळमाळावर आणि वेताळमाळ तालमीजवळ. कोल्हापूरच्या जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत त्यात या वेताळ देवाचा समावेश होतो. साधारण वेताळाचं देऊळ असं साधारण कुठं नसतं, पण या परिसरात, शिवाजी पेठेच्या या परिसरात हा वेताळमाळाचं मंदिर आहे आणि त्याची यावरची लोकांची श्रद्धा दरवर्षी व्यक्त होते. असं सांगतात की वेताळ म्हणजे अनेकांना वेताळ म्हटलं की जरासं हा कसा काय देव होऊ शकेल असं वाटतं, पण कोल्हापूरच्या वेशीवर कोल्हापूरचं रक्षण करण्यासाठीच हा वेताळ बसलेला आहे आणि वाईट काही असेल ते त्या वेशीवरच थांबवतो, अशी एक या भागातली श्रद्धा आहे. आता जरी हा भाग खूप दाटीवाटीचा असला तरी त्या काळात हा माळच होता, वेताळ माळ असेच या परिसराला म्हटले जायचे. पण कोल्हापूर शहराची जशी वाढ होत गेली तशी या परिसरातही रहिवाशांची वस्ती वाढली आणि मोकळ्या माळावर असलेला हा वेताळ आता घरांच्या, बंगल्यांच्या वेख्यात मध्यभागी आहे. या मंदिराचं पूजा अर्चा राऊत परिवार गेली 6 ते 7 पिढ्या करत आहेत. त्यातीलच आशिष राऊत या वेताळमाळाचं आणि ते पूजा अर्चा वगैरे तेच पाहत असतात आणि तेच या वेताळमाळाचं जे काही लोकांच्या मनातलं धार्मिक स्थान आहे, विश्वास आहे हे सांगतात. आणि त्यांनी आता एक खूप चांगलं सांगितलं की या देवळात आम्ही कोणतंही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं कृत्य कोणालाही करू देत नाही. आता या देवाची वेताळ देवाची महती आणि त्यातल्या इथली परंपरा याबद्दल तेच बोलतील. नमस्कार, मी आशिष राऊत पुजारी. आज आमचे मुक्ताई म्हणून आमच्या खापरपंच होत्या, त्यांच्यापासूनही आलेली प्रथा. असं वेळी पूर्ण माळाचा परिसर होता. इथे बेट, काकडांचं एक बेट होतं. त्या यानं तिथं येऊन ती रोज येऊन पूजा करत होती. गेली 40 वर्ष झालं हा कार्तिक अमावस्येचा आमचा कार्यक्रम चालू असतो. त्याच्या साक्षीला आमचे टेमलाई, सात्यासरा, भैरवनाथ, मरगाई, नरसिंह, महादेवाची पिंड असा त्याच्या साक्षीला ही देव आहे. इथं आमची जी पूजा आहे या अखंड आम्ही आमच्या घराण्यात परंपरेनुसार आमच्याकडं आज आलेली आहे. साधारणतः एक 5वी पिढी आमची असेल. त्याचा भाग आम्ही 5व्या पिढीतला. मी, माझं भाऊ, आमच्या आई ह्या अखंड आम्ही सकाळी दुपारपर्यंत आमच्या पूजेचा कार्यक्रम सगळा चालू असतो. तिथं कोणत्याही प्रकारचं म्हणजे लोकांना वाटते की वेताळ म्हणजे काय तर अघोरी पूजा, हे पूजा हे आमच्या इथं असं वेळेवर त्यात काय होत नाही. काही अंधश्रद्धेलाही इथं तुम्ही थारा देत आम्ही नाही. थारा देत नाही. येस, त्या पद्धतीनं आमची जी पूजा आहे, ज्या साध्या पद्धतीनं आमची जी रोजची पूजा असते त्या पद्धतीनं आम्ही करत राहतो. येस. तुमचं नाव सांगू? माझं नाव वसंतराव बापूसाहेब मगदूम. मी शिवाजी विद्यापीठातून सुपरिटेंडंट म्हणून रिटायर झालेलो आहे. मी अगदी माझा जन्म त्या वेताळ तालमीजवळ झालेला आहे. जवळजवळ अगदी 12-13 वर्षाचा असल्यापासून मी या तालमीजवळ खेळायला म्हणा किंवा इतर काही गोष्टी करायला वगैरे, किंवा मी संस्थापक शिवाजी विद्यापीठामध्ये संस्थापक अध्यक्ष संस्था जी स्थापन केली, संघटना जी स्थापन केली, त्या पाठीमागे एक थोडीशी एक भावना आहे की वेताळबाचे एक जागृत देवस्थान करण्यात त्याचा एक पाठिंबा म्हणा, मी दैवी पाठिंबा म्हणा, तो माझ्या पाठीशी असल्यामुळे मी ते सर्व काही करू शकलो असं मला काही वेळा वाटत आहे अलीकडच्या काळामध्ये. नाही, आता जसं वसंतराव की हे माळ होता पूर्वीच्या काळी आणि आता आजूबाजूला घरे आणि बंगले वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा आलेला आहे. म्हणजे काळाच्या ओघातला हा बदलच आहे ना. काय आहे की पूर्वी वेताळ माळ हा म्हणजे काही घरं नव्हती वगैरे. आता अलीकडच्या ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये जी सुधारणा होत गेली, बिल्डिंग बांधली, मी बांधल्याबरोबर दुसऱ्यानं बांधली, अशा पद्धतीनं हा परिसर सध्या जरा वाढत जरी असला किंवा प्लॅस सिस्टीम जरी इथे या ठिकाणी जरी झाली असली तरी पूर्वी ह्या ठिकाणी माळच होता आणि ह्या माळामध्ये अत्यंत म्हणजे कडक देवस्थान असल्यामुळे काय की प्रत्येकजण सकाळी उठल्या ते राजा बळवंत मगदूम ह्या परिसरात पालखी फिरताना पूर्ण येसू फिरते. प्रत्येक गलीबोळात फुलांच्या पायगड पाया घालतात.
रोषणाई लावतात, प्रत्येक आतिषबाजी करतात. बरोबर. ते गेले प्रत्येक वर्षी प्रत्येक गल्ली बोळात दारात प्रत्येकाच्या आपापल्या स्वखर्चानं करून इतके सुंदर करतात की बघण्यासारखं आहे. आणि हे परंपरा पूर्वीपासून चालू झालेलं आहे. ही त्यामुळे पाळलेली आहे. पायाकडे पूर्ण फुलांच्या पायाकडे बघण्यासारखं असतं.